नमस्कार, आईज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज मी तुम्हाला खारे शेंगदाणे कसे बनवायचे त्याची रेसिपी दाखवणार आहे। त्याच्यासाठी अर्धा किलो शेंगदाणे, आता एका पातेलीमध्ये पाणी गरम ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकून घ्यायचे आणि 10 मिनिटं शिजवू द्यायचे। आता 2 चमचा मीठ टाकून घेऊ आणि झाकण ठेवून 10 मिनिटं शेंगदाणे चांगले शिजून घेऊ। अगदी झटपट होणारी रेसिपी आहे। बाजारापेक्षा पण छान शेंगदाणे आपण घरच्या घरी बनवू शकतो आणि भरपूर येतात अर्धा किलोमध्ये। आता 10 मिनिटं झालेले आहेत। आता एका चाळणीमध्ये शेंगदाणे काढून घेऊ। पाणी निथळून घेऊ। पूर्ण शेंगदाणे काढून घेतलेले आहेत। पाणी निथळलेलं आहे। आता आपण एका कॉटनच्या रुमालावर शेंगदाणे पसरून देऊ आणि 10 मिनिटं असेच राहू देऊ, जे पूर्ण पाणी निघून जाईल। नंतर शेंगदाणे आपण भाजून घेऊ। फॅनच्या हवेमध्ये 10 मिनिटं असे पसरून ठेवायचे। अगदी झटपट होते। आता पूर्ण पाणी निघालेलं आहे। आता एका भांड्यामध्ये शेंगदाणे काढून घेऊ। घरच्या घरी आपण खारे शेंगदाणे बनवू शकतो आणि अगदी सोप्या पद्धतीने। आता एका कढईमध्ये मीठ तापवायला ठेवलेलं आहे। बारीक मीठ घेतलेलं आहे। मीठ तापल्यानंतरच त्याच्यात शेंगदाणे टाकायचे आणि मीडियम गॅसवर 10 मिनिटं भाजून घ्यायचे। भाजताना एक काळजी घ्यायची, थोडेसे शेंगदाणे हाताने चुरून बघायचे। सालं निघाले म्हणजे आपले शेंगदाणे तयार झाले असे समजायचं। आणि नंतर मग शेंगदाणे एका चाळणीमध्ये गाळून काढून घ्यायचे। हे बघा, अशा प्रकारे शेंगदाणे भाजायचे। आता शेंगदाणे चांगले करपूस भाजून झालेले आहेत। आता आपण ह्या चाळणीने शेंगदाणे पूर्ण काढून घेऊ। बघा किती छान शेंगदाणे तयार झाले। पूर्ण शेंगदाणे काढून घेऊ। शेंगदाणे काढून झालेले आहेत आणि अर्धा किलोमध्ये भरपूर शेंगदाणे होतात। हे बघा, आपले खारे शेंगदाणे तयार झालेले आहेत। आता मी तुम्हाला सालं काढून दाखवते। अगदी कुरकुरीत आणि चवीला खूप छान लागतात। हे बघा किती छान शेंगदाणे तयार झालेले आहेत। खूपच छान। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल बटनला क्लिक करा। माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।